नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 6 मार्च 2026 शुक्रवार. हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे, कारण या दिवशी मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आली आहे. काही दिवसात गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची म्हणजे मराठी वर्षाची सुरुवात होणार आहे. ही चतुर्थी अत्यंत विशेष मानली जाते. हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशजीची पूजा करण्याला खूप मोठा महत्त्व आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थ संकट दूर करणारी असं होतं. म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील दुःख, अडचणी, अडथळे आणि संकट दूर होतात असं मानलं जातं. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 6 मार्च रोजी संध्याकाळी 7:53 सुरू होणार आहे आणि 7 मार्च रोजी संध्याकाळी 7:17 समाप्त होणार आहे. उद्या तिथीनुसार चतुर्थीचा उपवास 6 मार्च म्हणजेच शुक्रवारी करायचा आहे. या दिवशी उपवास करून रात्री चंद्र दर्शनानंतर व्रत सोडला जातो. उद्या चंद्राची वेळ रात्री 9:12 असेल. त्यावेळेस चंद्राला अर्ध्या देऊन व्रत सोडणं अत्यंत आवश्यक आहे. जर चंद्रदर्शन न करता व्रत सोडला तर व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. गणपती बाप्पाचा हे विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणारे देव मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, सेवा आणि उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. असंही मानलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश उत्सव म्हणजे गणपती बाप्पा पृथ्वीवर हजारो पटीने सक्रिय असतात आणि भक्तांनी केलेली प्रार्थना बाप्पा लवकर ऐकतात. या दिवशी घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद येण्यासाठी काही विशेष उपाय केले जातात. उद्या सकाळी उठल्यावर घराच्या उंबरठ्यावर एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय केलास तर घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं, आर्थिक अडचणी कमी होतात, घरात पैसा टिकून राहतो, मुलांची प्रगती होते आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढते असे मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा घराचं संरक्षण करणारा आणि नकारात्मक शक्तींना थांबवणारा मानला जातो. त्यामुळं उंबरठ्यावर केलेला उपाय घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. जर घरात सतत भांडणं होत असतील, पैसे टिकत नसेल, व्यवसायात अडचणी येत असतील, मुलांची प्रगती थांबली असेल किंवा घरात काही न काही समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेला हा छोटासा पण अत्यंत लाभदायक उपाय मानला जातो. सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची, अभिषेक करावा, जास्वंदाचं फूल, दुर्वा, गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तूप किंवा तेलाचा दिवा लावून स्वास्तिक काढून पूजा करावी. असे केल्यानं देवी लक्ष्मीचं आगमन घरात होतं, नकारात्मक शक्ती दूर होतात आणि कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला होतो असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.